हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहे ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा कसं सेंटेन्स मध्ये वर्डला यूज केलेला आहे आणि स्वतःच्या मनाने काही इझी सेंटेन्सेस तयार करत चला. ओके. आणि जे पण आधी झालेले सेशन्स आहे ते सुद्धा एकदा रिवाइज करत चला. तुम्ही नोट डाऊन केलं असेल ते नोट डाऊन जे केलेलं आहे ते बुक एकदा काढायची, पूर्ण रिव्हिजन करायची त्या वर्ड्सचं आणि स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस बनवायचं ट्राय करायचं. आणि याची जे एक प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे डेलीची व्होकॅब्युलरी म्हणून. सो ते प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर फास्ट मध्ये बघायचं असेल तर 1.5x स्पीडवर बघा, 1.25च्या स्पीडवर बघा, कसं पण बघा, पण एकदा तुम्ही जे पण आहे वर्ड्स ते रिवाइज करत चला. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड काय आहे आपला आजचा? ओके. फर्स्ट वर्ड काय आहे? BENIGNANT. म्हणजेच काय होतं? बिनाइग्नंट. काय होतं? बिनाइग्नंट. BENIGNANT चं प्रोनाउन्सिएशन काय आहे? बिनाइग्नंट. सो बिनाइग्नंटचं मिनिंग काय होतं? हॅव्हिंग ऑर मार्क्ड बाय सिम्पथी अँड कन्सिडरेशन फॉर अदर्स. ओके. इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं बिनाइग्नंटचं? हॅव्हिंग ऑर मार्क्ड बाय सिम्पथी अँड कन्सिडरेशन फॉर अदर्स. म्हणजे जो काय आहे दुसऱ्यांच्या प्रती जो खूप दयाळू आहे, खूप उदार मनाचा आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय यूज करण्यात येतं? वर्ड बिनाइग्नंट. हिंदीमध्ये बिनाइग्नंटचं काय मिनिंग होतं? तर मेहरबान. ओके. हिंदीमध्ये काय म्हणतो? खूप मेहरबान आहे तो व्यक्ती. ओके. सगळ्यांची मदत करतो. आणि मराठीमध्ये काय म्हणतो आपण की तो खूप उदार आहे, कनवाळू आहे, चांगल्या मनाचा आहे. ओके. सो बिनाइग्नंट म्हणजे काय होतं हिंदीमध्ये? तर मेहरबान. मराठीमध्ये काय होतं? दयाळू, उदार आणि कनवाळू. ओके. सिनोनिम्स काय आहेत बिनाइग्नंटचे? कंपॅशनेट, बेनेव्होलंट आणि काइंड. कंपॅशनेट, बेनेव्होलंट आणि काइंड हे सिनोनिम्स आहेत बिनाइग्नंटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? सॅवेज, अनकाइंड आणि विशियस. सॅवेज, अनकाइंड आणि विशियस हे काय आहेत? अँटोनिम्स आहेत बिनाइग्नंटचे. सो इथे सेंटेन्स दिलेला आहे एक्झाम्पल म्हणून. त्या सेंटेन्स मध्ये बिनाइग्नंटला कसं यूज केलेलं आहे एकदा तुम्ही ट्राय करून बघा. त्याचं काय मिनिंग घेण्यात आलेलं आहे या सेंटेन्स मध्ये. सेंटेन्स नुसार बघायचं की सेंटेन्स मध्ये त्या वर्डचा काय मिनिंग घेऊ शकतो आपण म्हणून. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी सेंटेन्स तुम्ही तयार करा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? रिसेंट. RESCIND. रिसेंट. रिसेंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू पुट अन एंड टू. टू पुट अन एंड टू म्हणजेच काय होतं? रिसेंट. सो हिंदीमध्ये रिसेंटचं मिनिंग होतं रोक देना. मराठीमध्ये काय होतं? थांबवणे होतं किंवा रद्द करणे किंवा नकार देणे. सो रिसेंटचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं? तर टू पुट अन एंड टू. हिंदीमध्ये मिनिंग होतं रोक देना आणि मराठीमध्ये काय होतं? रद्द करणे. रद्द करणे, मागे घेणे आणि नकार देणे. सो रिसेंटचं काय आहे हिंदीमध्ये मिनिंग? रोक देना. मराठीमध्ये काय होतं? रद्द करणे, मागे घेणे आणि नकार देणे. सिनोनिम्स आहेत कॅन्सल, रिवोक आणि अबेंडन. कॅन्सल, रिवोक आणि अबेंडन हे आहेत सिनोनिम्स रिसेंटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? अँटोनिम्स आहेत कंटिन्यू, कीप आणि बिगिन. कंटिन्यू, कीप आणि बिगिन हे आहेत अँटोनिम्स रिसेंटचे. सो सेंटेन्स मध्ये इथे कसं रिसेंटला यूज करण्यात आलेलं आहे हे एकदा ट्राय करून बघा तुम्ही. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे सेक्ल्यूड. SECLUDE. सेक्ल्यूड. सेक्ल्यूडचं काय होतं मिनिंग? तर टू सेट ऑर कीप अपार्ट फ्रॉम अदर. टू सेट ऑर कीप अपार्ट फ्रॉम अदर म्हणजेच सगळ्यांपासून अलग करून ठेवणे, त्याचं विलगीकरण करणे. ओके. वेगळं ठेवणे, त्याला एकांतामध्ये ठेवणे. याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? सो सेक्ल्यूड असं वर्ड यूज करण्यात येतं इंग्लिशमध्ये. त्याचं मिनिंग काय आहे? तर टू सेट ऑर कीप अपार्ट फ्रॉम अदर्स म्हणजेच वेगळं करणे, वेगळं ठेवणे. हिंदीमध्ये काय मिनिंग होतं? एकांत. मराठीमध्ये सुद्धा सेक्ल्यूडचं एकांत असंच मिनिंग होतं. आणखी काय होतं मिनिंग? एकांतवास आणि
विलगीकरण. सेक्ल्यूडचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं तर टू सेट ऑर कीप अपार्ट फ्रॉम अदर्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं एकांत, मराठीमध्ये मिनिंग होतं सेक्ल्यूडचं एकांत, एकांतवास आणि विलगीकरण. सिनोनिम्स काय आहेत आयसोलेट, सेपरेट आणि सेग्रिगेट. आयसोलेट, सेपरेट आणि सेग्रिगेट हे सिनोनिम्स आहेत सेक्ल्यूडची. आणि अँटोनिम्स काय आहेत इंटिग्रेट, जॉईन आणि कनेक्ट. इंटिग्रेट, जॉईन आणि कनेक्ट हे आहेत अँटोनिम्स. ओके, जेवढे इथे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स जे घेतलेले आहे वर्ड्सचे ते तेवढेच नसतात, भरपूर सारे असतात. तुम्हाला जर आणखी त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघायचे आहे सो तुम्ही हा जो वर्ड आहे हा तुम्ही वर्ड गुगलवर टाका, त्याचे सिनोनिम्स अँटोनिम्स बघा, खूप सारे येतात, एकदा परत सगळे वाचून घ्यायचे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे बिक्विस्ट. BEQUEST काय होतं बिक्विस्ट. सो याचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं समथिंग दॅट इज ऑर मे बी इनहेरिटेड. काय आहे समथिंग दॅट इज ऑर मे बी इनहेरिटेड म्हणजेच काय होतं बिक्विस्ट. हिंदीमध्ये बिक्विस्टचं मिनिंग होतं वसियत. हिंदीमध्ये काय होतं वसियत. मराठीमध्ये काय म्हणू आपण वारसा असं म्हणू, किंवा कोणी पण मृत्यूच्या आधी मृत्यूपत्र लिहून ठेवतं. ओके, जे पण मृत्यूपत्र देणगी असते किंवा मृत्यूपत्रित जे पण काही मालमत्ता असते, जी दिलेली मालमत्ता असते त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, त्याला वर्ड यूज करण्यात येतं बिक्विस्ट. ओके, सो बिक्विस्टचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं समथिंग दॅट इज ऑर मे बी इनहेरिटेड. हिंदीमध्ये होतं वसियत, मराठीमध्ये काय होतं वारसा, मृत्यूपत्रित देणगी, आणखी काय होतं मृत्यूपत्राद्वारे दिलेली मालमत्ता. सो बिक्विस्टचं काय मिनिंग आहे मग तर मृत्यूपत्राद्वारे दिलेली मालमत्ता, वारसा किंवा मृत्यूपत्राद्वारे जे दिलेली देणगी असते त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं बिक्विस्ट. हिंदीमध्ये होतं वसियत, इंग्लिशमध्ये काय होतं समथिंग दॅट इज ऑर मे बी इनहेरिटेड. सिनोनिम्स काय आहेत इनहेरिटन्स, लेगसी आणि गिफ्ट. ऍज अ गिफ्ट म्हणून दिल्या जातं, ओके, ऍज अ देणगी म्हणून दिलं जातं, त्याला बिक्विस्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. ओके, सिनोनिम्स काय आहेत मग इनहेरिटन्स, लेगसी आणि गिफ्ट. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे तर वेगरीज. VAGARIES ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे वेगरीज. VAGARIES चं प्रोनाउन्सिएशन आहे वेगरीज. सो वेगरीजचं मिनिंग काय होतं अ सडन इम्पल्सिव्ह अँड अपॅरेंटली अनमोटिवेटेड आयडिया ऑर ऍक्शन. ओके, काय आहे अ सडन इम्पल्सिव्ह अँड अपॅरेंटली अनमोटिवेटेड आयडिया ऑर ऍक्शन म्हणजेच काय होतं तर वेगरीज. हिंदीमध्ये वेगरीजचं मिनिंग होतं अनिश्चितता. अनिश्चितता म्हणजे होतं वेगरीज. मराठीमध्ये वेगरीजचं काय मिनिंग होतं तर लहरीपणा. ओके, म्हणतो ना तो खूप लहरी आहे, काही पण जे मनात आलं ते करतो, किंवा चंचल आहे, तो चंचल मनाचा आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं तर वेगरीज. सो वेगरीजचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं लहरीपणा किंवा चंचल वृत्ती. चंचल वृत्ती आणि लहरीपणा हे मराठीमध्ये मिनिंग होतं वेगरीजचं. सिनोनिम्स आहेत व्हिम्स, नोशन्स आणि कप्रायसेस. काय आहेत सिनोनिम्स वेगरीजचे व्हिम्स, नोशन्स आणि कप्रायसेस. ओके, हे काय आहे CAPRICES चं प्रोनाउन्सिएशन आहे कप्रायसेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिप्रोच. REPROACH. रिप्रोचचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ कॉज ऑफ शेम. अ कॉज ऑफ शेम म्हणजे काय होतं त्याला वन वर्ड काय यूज करू आपण अ कॉज ऑफ शेम या मिनिंगला रिप्रोच. REPROACH. हिंदीमध्ये रिप्रोचचं मिनिंग होतं निंदा. मराठीमध्ये पण काय होतं निंदा, कलंक आणि लांछन.
सो रिप्रोचचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ कॉज ऑफ शेम, हिंदीमध्ये मिनिंग होतं निंदा, मराठीमध्ये सुद्धा रिप्रोचचं मिनिंग आहे निंदा, कलंक आणि लांछन. सिनोनिम्स आहेत डिसग्रेस, स्कॅन्डल आणि रिफ्लेक्शन. काय आहे? डिसग्रेस, स्कॅन्डल आणि रिफ्लेक्शन. काय आहे? हे सिनोनिम्स आहेत रिप्रोचचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? क्रेडिट, ऑनर आणि प्राइड. क्रेडिट, ऑनर आणि प्राइड हे अँटोनिम्स आहेत रिप्रोचचे. ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे? ट्रान्सेंडन्स. TRANSCENDENC ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? ट्रान्सेंडन्स. ट्रान्सेंडन्स. सो TRANSCENDENCE ला प्रोनाउन्स करायचं आहे ट्रान्सेंडन्स. ओके, ट्रान्सेंडन्सचं काय मिनिंग आहे मग? द फॅक्ट ऑर स्टेट ऑफ बीइंग above others in a rank or importance. The fact or state of being above others in a rank or importance. म्हणजे रँक असो किंवा इम्पॉर्टन्स असो त्याच्यामध्ये काय करणे, दुसऱ्यांपेक्षा आपल्याला वरचढ, स्वतःला वरचढ समजणे. ओके, म्हणजे सुपिरियर समजणे दुसऱ्यांपेक्षा आणि दुसऱ्यांना इन्फेरियर समजणे. त्याला काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतो त्याकरता तो आहे ट्रान्सेंडन्स. हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? श्रेष्ठता, म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजणे. ओके, सो काय आहे ट्रान्सेंडन्सचं हिंदीमध्ये मिनिंग? श्रेष्ठता. मराठीमध्ये सुद्धा काय होतं? श्रेष्ठता. आणखी काय होतं? वरचढपणा. सो श्रेष्ठता आणि वरचढपणा याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं ट्रान्सेंडन्स. आणि मिनिंग काय आहे त्याचं इंग्लिशमध्ये? द फॅक्ट ऑर स्टेट ऑफ बिंग अबव अदर्स इन अ रँक ऑर इम्पॉर्टन्स. सिनोनिम्स आहेत डॉमिनन्स, सुपिरियॉरिटी आणि डिस्टिंक्शन. डॉमिनन्स, सुपिरियॉरिटी आणि डिस्टिंक्शन हे आहेत सिनोनिम्स ट्रान्सेंडन्सचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? इनसिग्निफिकन्स, इन्फिरियॉरिटी आणि मेडिओक्रिटी. अँटोनिम्स परत एकदा सांगते ट्रान्सेंडन्सचे काय आहे अँटोनिम्स. सो इनसिग्निफिकन्स, इन्फिरियॉरिटी आणि मेडिओक्रिटी हे आहेत अँटोनिम्स. नेक्स्ट काय आहे वर्ड? ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे? कमअपन्स. COMEUPPANC. सो याला जर तुम्हाला प्रोनाउन्सिएशन बघायचं आहे, सो इथे काय आहे? 3 वर्ड असे अटॅच करण्यात आलेले आहे. 3 वर्ड कोणते आहेत ते? तर पहिलं आहे कम, COME कम. नंतर काय आहे? UP अप आणि नेक्स्ट PANC. सो याला प्रोनाउन्स करणं असं जर तुम्ही वाचलं तर त्याला तुम्हाला प्रोनाउन्स करायला इझी पडेल. काय आहे मग? कम अपन्स, कम अपन्स. ओके, हे आहे याचं प्रोनाउन्सिएशन. कम अपन्स. COMEUPPANC चं प्रोनाउन्सिएशन आहे कम अपन्स. इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग होतं अ पनिशमेंट ऑर फेट दॅट समवन डिझर्व्स. अ पनिशमेंट ऑर फेट दॅट समवन डिझर्व. जो काय करतो? एखादी पनिशमेंट, एखादी शिक्षा जो आहे तो डिझर्व करतो, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं कम अपन्स. हिंदीमध्ये काय मिनिंग होतं कम अपन्सचं? तर फटकारना. मराठीमध्ये काय होतं? योग्य शिक्षा. योग्य शिक्षा आणि अद्दल घडवणे. तर एखादं काही चुकीचं काम केलेलं आहे त्याला पनिशमेंट मिळत आहे, म्हणजे त्याला जे त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्याच्याकरता ती त्याला योग्य शिक्षा मिळालेली आहे, योग्य पनिशमेंट मिळालेली आहे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं? तर कम अपन्स. इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ पनिशमेंट ऑर फेट दॅट समवन डिझर्व्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं फटकारना. मराठीमध्ये काय होतं कम अपन्सचं मिनिंग? तर योग्य शिक्षा आणि अद्दल घडवणे. सिनोनिम्स आहेत पनिशमेंट, रॅथ आणि पेनल्टी. पनिशमेंट, रॅथ आणि पेनल्टी. इथे डब्ल्यू जो आहे तो सायलेंट आहे, सो याला प्रोनाउन्स करताना काय प्रोनाउन्स करायचं आहे? रॅथ म्हणून. पनिशमेंट, रॅथ आणि पेनल्टी हे आहेत सिनोनिम्स कम अपन्सचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? पार्डन, विंडिकेशन आणि इंडिम्निटी. काय आहेत अँटोनिम्स? पार्डन, विंडिकेशन आणि इंडिम्निटी हे आहेत अँटोनिम्स कम अपन्सचे. नेक्स्ट वर्ड बघूया आता काय आहे. ओके, नेक्स्ट वर्ड आहे ग्ली. GLEE. ग्ली. ग्लीचं काय मिनिंग होतं? तर अ मूड ऑर
अ मूड characterized by high spirits and amusement and often accompanied by laughter. परत एकदा वाचते काय होतं ग्लीचं मिनिंग तर अ मूड कॅरेक्टराइज्ड बाय हाय स्पिरिट अँड अम्युजमेंट अँड ऑफन अकंपनीड बाय लाफ्टर म्हणजेच काय होतं ग्ली. सो हिंदीमध्ये ग्लीचं काय मिनिंग होतं उल्हास. मराठीमध्ये सुद्धा ग्लीचं मिनिंग होतं उल्हास. आणखी काय होतं आनंद आहे उत्साह आहे. ओके त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं तर ग्ली हा वर्ड यूज करण्यात येतं कशा करता उल्हास आनंद आणि उत्साह करता. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं उल्हास मराठीमध्ये ग्लीचं मिनिंग होतं उत्साह उल्हास. आणखी काय होतं मराठीमध्ये मिनिंग आनंद हर्ष उत्साह आणि प्रफुल्लितता. सो ग्लीचे मराठीमध्ये काय मिनिंग आहे तर उल्हास आनंद हर्ष उत्साह आणि प्रफुल्लितता. सिनोनिम्स आहेत चिअरफुलनेस मेरीनेस आणि चिअर. चिअरफुलनेस मेरीनेस आणि चिअर हे सिनोनिम्स आहेत ग्लीचे. आणि अँटोनिम्स काय आहेत सॉरो सॅडनेस आणि अनहॅपीनेस. ओके अँटोनिम्स काय आहेत ग्लीचे सॉरो सॅडनेस आणि अनहॅपीनेस. आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड काय आहे तर सिक्वेन्स्ट्रेशन SEQUESTRATION. प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आहे तुम्हाला सांगून देते याला सिक्वेन्स्ट्रेशन. ओके SEQUESTRATION सिक्वेन्स्ट्रेशन. सो इंग्लिश मध्ये मिनिंग होतं सिक्वेन्स्ट्रेशनचं द स्टेट ऑफ बीइंग अलोन ऑर केप्ट अपार्ट फ्रॉम अदर. ओके हा जो मिनिंग आहे सिक्वेन्स्ट्रेशनचा हा मिनिंग आपण याच सेशन मध्ये पहिले पण वर्ड घेतलेला आहे. सो तो काय आहे एकदा तुम्ही परत बघून घ्याल सेशन संपल्यावर. याचं तुम्हाला मिनिंग सांगते काय होतं सिक्वेन्स्ट्रेशनचं काय मिनिंग आहे स्टेट ऑफ बीइंग अलोन ऑर केप्ट अपार्ट फ्रॉम अदर. म्हणजेच काय होतं तर एकांत. ओके किंवा एकांतपणा हे मराठीमध्ये मिनिंग होतं सिक्वेन्स्ट्रेशनचं. आणखी काय एक मिनिंग होतं तर जप्ती. ओके असे दोन मिनिंग आहे सिक्वेन्स्ट्रेशनचे. एक आहे जप्ती म्हणजेच हिंदीमध्ये त्याला काय म्हटलं जातं जप्ती. मराठीमध्ये काय होतं जप्ती. आणखी एक होतं विलगीकरण करणे आणि एकांतवास. ओके हे जे आहे एकांतवास एकांतपणा विलगीकरण करणे हे आपण आधी जे एक दोन वर्ड झालेले आहे त्याच्यामध्ये एक वर्ड बघितलेला आहे आपण. मी तुम्हाला सांगू शकते की ते काय होतं म्हणून तो वर्ड कोणता होता हे तुम्हाला मी खाली करून सांगू शकते पण तुम्ही ते बघणार नाही म्हणून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही एकदा परत रिवाइज करा तो वर्ड. ओके काय होतो त्याचं कोणता वर्ड आपण तो यूज केलेला होता एकांतवास करता. सो हे आहे सिक्वेन्स्ट्रेशनचं काय मिनिंग होतं मग जप्ती विलगीकरण करणे आणि एकांतवास. सिनोनिम्स आहेत सिक्वेन्स्ट्रेशनचे सॉलिट्यूड आयसोलेशन आणि प्रायव्हसी. सॉलिट्यूड आयसोलेशन आणि प्रायव्हसी हे आहेत सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स काय आहेत सोसायटी कंपनी आणि फेलोशिप. ओके सोसायटी कंपनी आणि फेलोशिप हे आहेत अँटोनिम्स सिक्वेन्स्ट्रेशनचे. सो हे आहेत आपल्याचे 10 वर्ड्स जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहे ते एकदा ट्राय करून बघा कसं वर्डला त्या सेंटेन्स मध्ये यूज केलेलं आहे. स्वतःच्या मनाने सुद्धा इझी तुम्ही दररोज जे बोलता ते सेंटेन्सेस तयार करत चला. जसं तुम्ही दररोज मध्ये बोलत आहे त्याच्यामध्ये जे वर्ड्स आहे ते घेऊन तुम्ही सेंटेन्स तयार करा किंवा हे जे सेंटेन्सेस आहे या सेंटेन्सेस मध्ये कसं वर्डला यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघा. आधीचे सेशन झालेले आहे ते एकदा रिवाइज करत चला. आता बरेचसे एक्झाम्स आहेत येणार आहेत स्टेट लेवल सेंट्रल लेवल प्रत्येकासाठी इंग्लिश हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे. तिथे लिंक आहे लिंकवर जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.